फुल्याचा बाबू पुण्याचा बामण नाही तो लववाला बामण नाही एक काम कर गाडीत आहे एक आज रोजी जय हिंद मंडळ आणि मावळा फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम गड किल्ले स्वच्छता मोहीम आज आपण सुरुवात करत आहे. आणि त्या निमित्तानं मावळा फाउंडेशन आणि जय हिंद मंडळाचा इथून पुढे जे काय उपक्रम होतील ते आम्ही एकत्रितपणे राबवू. आणि आजच्या दिवशी कुलकर्णी साहेब आले, त्यांच्या हस्ते आपण श्रीफळ वाढवून या मोहिमेचा प्रारंभ करतोय. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, पण लोकमान्य टिळकांचा जो हेतू होता महाराष्ट्रातली अनेक सार्वजनिक गणेश मंडळ पूर्ण करत नाहीत. साताऱ्यातलं जय हिंद गणेशोत्सव मंडळ, जय हिंद व्यायाम मंडळ ही जी संस्था आहे ती लोकमान्य टिळकांच्या विचारांवर काम करणारी संस्था आहे. या मंडळाचे कार्यकर्ते अनेक उपक्रमांमध्ये सामाजिक दृष्टपणे कामगिरी करत असतात. जय हिंद मंडळाने गड किल्ले स्वच्छता मोहिमेचा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमामध्ये मावळा फाउंडेशनला सुद्धा त्यांनी सहभागी करून घेतलं, त्याबद्दल आधी जय हिंद मंडळाचे आभार मानतो. जय हिंद मंडळाने एक वेगळी दिशा देणारा उपक्रम सुरू केलेला आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श सांगायला होतो. शिवाजी महाराजांनी ज्या काही वास्तू निर्माण केल्या, ज्या काही वास्तू जपल्या, आपला इतिहास काय होता हे बघितल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. तर आपल्या इतिहासाच्या ठिकाणाची स्वच्छता करणं, कारण तिथंच कचरा टाकणं, त्यांची दुरावस्था करणं, या गोष्टी आपल्याकडूनच घडत असतात. तर त्या आपणच दुरुस्त केल्या पाहिजेत. त्या उदात्त पाहुणेनं हे मंडळ, जय हिंद मंडळ आणि मावळा फाउंडेशन आजपासून गड किल्ल्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेत आहे. आणि ही मोहीम निश्चितपणे यशस्वी होईल आणि महाराष्ट्रात किंवा देशात एक आदर्श अशी मोहीम म्हणून निश्चित भविष्यातून आवाज येईल अशी मला खात्री वाटते. जय हिंद मंडळ आणि मावळा फाउंडेशनचा हा उपक्रम महिन्यातून एकदा करण्याचा प्रयत्न राहणार आहे. सातारा जिल्ह्यात अनेक गड किल्ले आहेत, पण रायगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. त्यामुळे रायगड पासून ही मोहीम सुरू करण्याचा निर्णय जय हिंद मंडळाने घेतलेला आहे. मी आज या मोहिमेला जाणारे सगळे मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण संयुक्तपणे भविष्यात ही मोहीम मोठी करू, यशस्वी करू आणि सगळ्या तरुणाईला आदर्श करणारी करू अशी ग्वाही देतो आणि या मोहिमेला शुभेच्छा देतो. हा